नमस्कार, कोकण संध्या न्यूजमध्ये आपले स्वागत आहे। कोळी समाज संघटनांची शिखर संस्था कोळी महासंघ महाराष्ट्राचे अध्यक्ष माजी आमदार रमेशदादा पाटील यांच्या नेतृत्वाखाली लोणावळा येथे बैठकीत माजी नगरसेवक अजय बहिरा यांची पनवेल तालुका कोळी महासंघ अध्यक्षपदी व भाजपा युवा नेते प्रतीक देवचंद बहिरा यांची रायगड जिल्हा युवक अध्यक्ष कोळी महासंघपदी नियुक्ती करण्यात आली आहे। त्यांना आमदार रमेशदादा पाटील यांच्या हस्ते नियुक्तीपत्र देण्यात आले। यावेळी भालचंद्र वरसुलकर, अभय पाटील, अतुल बहिरा, कृशल बहिरा उपस्थित होते। अशाच ताज्या अपडेटसाठी आजच कोकण संध्या न्यूजला सबस्क्राइब करा। माझं नाव अजय तुकाराम बहिरा, मी नगरसेवक पनवेल महानगरपालिकेमध्ये आणि गाव आमचं पनवेल त्यामुळे तक्क जाऊन आहे, तक्क्यावर आम्ही राहतो। आज इथे कोळी समाज संघटना शिखर संघटना संस्था कोळी महासंघ आयोजित विविध जिल्ह्यातील पदाधिकाऱ्यांची नियुक्तीचा कार्यक्रम आज इथे घेण्यात येत आहे। कालच सन्माननीय आमदार रमेशदादा पाटील यांची फोनवरती चर्चा झाली आणि आम्ही पहिल्यांदाच त्यांच्याशी बोललो आणि या सभेला हजर राहिले। व्यासपीठावर उपस्थित कोळी महासंघाचे अध्यक्ष सन्माननीय रमेशदादा पाटील, तसेच मोगडी साहेब असतील, भोईर साहेब असतील, मान्यवर माझे सहकारी नगरसेवक समस्त उपस्थित असलेले रायगड जिल्ह्याचे पनवेल रायगडचे किंवा तालुक्याचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, सर्व सदस्य व महिला भगिनी, खरं तर आता मी एक तास झाला आपण ऐकतोय सर्वांचे मनोगत। त्याच्यामध्ये मनोगतामध्ये एक तर प्रथमतः येते का साहेब, जे जातीचे दाखले हा तो मोठा विषय, या विषयाबद्दलच आपली चर्चा झाली पाहिजे। विधिमंडळामध्ये मुख्यमंत्र्यांकडे असेल किंवा DCM साहेब, फडणवीस साहेबकडे असेल किंवा अजितदादा पवारकडे असेल, तर या दाखल्या संदर्भात आपल्याला प्रथमतः प्राधान्य दिलं पाहिजे। ज्या आपल्या समुद्रकाठी खाडीकाठी जी गावं आहेत त्यांची नुकसान भरपाई ही शासनाच्या मार्फतच असते। शीतपेट्या असतील किंवा इतर काही सरकारी ज्या योजना असतील त्याचा लाभ ते घेत असतात। पण प्रथमतः मला असं वाटतं का या जातीचे जे दाखले आणि जातीचं आपलं काहीतरी नाव हे कुठं झालं पाहिजे, कारण का आता नुकतंच सदस्यांनी सांगितलं की 1950 दाखले मागितले जातात आपली जात सिद्ध करण्यासाठी। तर मला असं वाटतंय का कोळी समाज हा आता निर्माण झाला नाही, वर्षानुवर्ष निर्माण तीच आपली पैदाश आहे आणि आपण वर्षानुवर्ष या जातीमध्ये थांबून आहोत। आपण पाहतो युट्यूबच्या माध्यमातून, फेसबुकच्या माध्यमातून पाहतो, प्रिंट मीडियावर दोन असे समाज आहेत, एक कोळी समाज आणि एक आगरी समाज। या समाजामध्ये जी राहणत आहे ती इतर समाजामध्ये नाहीये, कारण का आपण एखादा घरी कोण पाहुणा आला तर त्याला जेवल्याशिवाय पाठवत नाही, कधी चहाच्या टायमाला गेलो तर चहा घेतल्याशिवाय पाठवत नाही, ही समाजाची आपली राहणत आहे। आणि एखाद्यावरती आपण सहज विश्वास करतो आल्यानंतर, किंवा आपण त्याला आपल्या जातीमध्ये किंवा आपल्या घरामध्ये येण्यासाठी पण त्याला कधी आग्रह करतो, ये बस, म्हणजे इतका आपल्या समाजामध्ये जी दाळसळपणा असतो ते कुठेही दिसलं जात नाही। इथं बरेचशा व्यक्तींनी व्यक्त केलं, जे कोल्हापूरनं आले, साताऱ्यावरून असं आलेत। पण मला असं वाटतंय का सर, यातून जे निघाला पाहिजे मेन मुद्दा म्हणजे तो जातीचा दाखलाच आहे, तोच विषय आपला इथं महत्वाचा आहे। पक्ष कुठलाही असतो, आता आम्ही पण भाजपचं काम करतो, आपण पण भाजपचे सदस्य आहोत, पण समाज आपलं राहिला पाहिजे आणि या समाजाचं जातीचा आपला अभिमान पण पाहिजे। मी पाहत होतो का याच्या अगोदर बरेचसे आमदार होऊन गेले आपल्या समाजाचे, पण आपण तो उठाव घेतला किंवा आपण त्या जातीसाठी करताय हे आपल्या माध्यमातून आज आमच्या समाजापर्यंत पोहोचतंय, याचा सारखा अभिमान आम्हाला राहील। मी आपल्याला विनंती करतो की यासोबतच साहेब आता आपलं श्रद्धेचं स्थान आहे एकविरा मंदिरचं, कारल्याचं। गेल्या आठवड्यामध्ये तिथल्या स्थानिकांनी किंवा तिथल्या ग्रामपंचायतने काही फैसला केला का बँड वाजवू नये, तुम्ही फटाके वाजवू नये, दारू मटण मच्छी बंदी आणली पाहिजे। पण जर आपला समाज आहे त्या समाजामुळं तिथील लोकांचे रोजगार चालतात, हे पण थोडं महत्वाचं आहे। तर आपण कुठेतरी शासनदारी याची कृपया नोंद घ्यावी आणि मंदिराच्या जीर्णोद्धाराचं काम किंवा तिथल्या पायऱ्यांचं काम असेल हे लवकर व्हावं, कारण का
तिथला जो उत्पन्न आहे तो ग्रामपंचायत स्वतःकडे घेऊन त्याची विकासाची कामं काय करते हे ग्रामपंचायतच माहिती. पण आपलं सध्याचं स्थान जे आहे मंदिराचं, त्या मंदिराच्या जीर्णोद्धार किंवा त्या मंदिराचा विकास झाला पाहिजे अशी आपल्याला विनंती करतो. आणि निश्चितच आपण या समाजाचं नेतृत्व करत असतात तर पुढच्या विधानसभेमध्ये आपली नक्कीच निवड झाली पाहिजे ही आमची आशा बाळगतो. आणि आपल्या समस्त या कोळी समाजाला आपण पुढे घेण्याचं काम. पनवेल, नवी मुंबई आणि रायगड जिल्ह्यातील ताज्या बातम्या आणि नवीन घडामोडी पाहण्यासाठी सबस्क्राईब करा कोकण संध्या न्यूज चॅनल आणि दाबा बेल आयकॉन.